श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, काल आपण अतिशय सुंदर एक विषय सुरू केला होता, ज्यामध्ये समर्थ म्हणतात आहे की युगधर्मामध्ये आम्ही या जगामध्ये आपलं नाव कायम राहण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत आणि त्यातला सगळ्यात सुगम मार्ग कोणता आहे, त्यापैकी भक्ती मार्गाचा विचार आपण काल पाहिला। भक्ती मार्ग अत्यंत सोपा आणि साधा मार्ग आहे। चल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, ही भक्ती आहे। भक्ती करणे हे भक्ताचं काम आहे, ते कर्तव्य आहे। पण जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तीची काही अशी त्याला विशिष्ट व्याख्या करत नाही, किंवा भक्त म्हणजे नेमका असा म्हणजे भक्त असंही ते म्हणत नाही। भक्त नाना प्रकारचे असू शकतात। काही देवभक्त आहेत, काही देशभक्त आहेत, काही धर्मभक्त आहेत, काही मातृपितृभक्त आहेत। म्हणून भक्ताच्या नेमक्या कोणत्या प्रकाराबद्दल समर्थ म्हणतात? समर्थ म्हणतात की भक्ती करा। भक्त ऐसे जाणा जे देही उदास, देहाच्या बाबतीत उदासीन राहून भगवंताची भक्ती करता आली पाहिजे। म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे, पहा ओवी क्रमांक आपण 9 पुढील भाग पाहूया। ऐसा भगवंताचा भक्त, विशेष अंतरी विरक्त, संसार सांडूनी झाला मुक्त, देवा कारणे श्रीराम। अंतरापासून वैराग्य, तेची जाणावे महद्भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य, आणिक नाही श्रीराम। देवा कारणे, जे जे तुम्ही करता ते भगवंतासाठी करा। आता मी भगवंत कशात पाहतो? त्या भक्ताच्या आंतरिक इच्छेवर अवलंबून आहे। काही लोक गरिबांमध्ये देव पाहतात, काही लोक देवळात देव पाहतात, काही माणसात देव पाहतात, काही निसर्गात देव पाहतात, काही देशात देव पाहतात, काही राष्ट्रात देव पाहतात, कोणी धर्मात देव पाहतात। देव पाहणे याचा अर्थ माझ्यासाठी जगणे नाही, त्याच्यासाठी जगणे आहे। तुझं साठी मरण ते जनन, तुझ्यासाठी जगतात आहे। तुझं साठी मरण ते जनन, आणि तुझं वीण जनन ते मरण। स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी या गीतामध्ये स्वतंत्र देवतेला नमस्कार केलेला आहे। तुझ्यासाठी मी मेलो तर मी जगलो, असं ते म्हणतात। म्हणजे जन्म आणि मरण हे सुद्धा त्या देवासाठी आहे। मी नाही तू, इथे भक्ती सुरू होते। म्हणून ऐसा भगवंताचा भक्त, असा भगवंताचा भक्त आहे। विशेष अंतरी विरक्त, अंतरापासून त्याचं वैराग्य पाहिजे। वैराग्याचे अनेक प्रकार आहेत, त्यातला एक प्रकार स्मशान वैराग्य आहे। तात्कालिक वैराग्य म्हणतात त्याला।
प्रसंगानुरूप वैराग्य निर्माण होते. कधी कधी अप्राप्तीतूनही वैराग्य निर्माण होते. मला मिळत नाही म्हणून मला ते नको, ओल्याला द्राक्ष आंबट आम्ही म्हणतो, तसं सुद्धा वैराग्य आहे. पण समर्थांना असं वैराग्य मान्य नाही आहे. समर्थ म्हणतात सर्व प्राप्त करावं आणि नंतर सोडून द्यावं, ती विरक्ती आहे. काय प्राप्त करावं? धन, संपत्ती, मान, कीर्ती, सद्गुण, लोकसंग्रह, सज्जन संघटना सगळी करावी, पण परी शेवटी सर्व सोडून द्यावे, इथे वैराग्य आहे. आणि मग ते कुणासाठी परी सोडावं? भगवंतासाठी सोडावं. जसे मुलं खेळ खेळल्यानंतर त्या खेळाबद्दल पुढे निरसता व्यक्त करतात. खेळताना मोठ्या आवडीने खेळतात, चवीने खेळतात, पण तो खेळ संपला की सगळे पुन्हा एकत्र येतात. ते पत्त्याच्या खेळामध्ये आपण कसं करतो, कोणाकडे दुर्री आहे, कोणाकडे तिररी आहे, कोणाकडे चौरी आहे, कोणाकडे कोणते पत्ते आहे, कोणते पत्ते आहे आपल्याला माहित नसते. आणि त्या पत्त्यामध्ये आम्ही इतकं रमतो की आम्हाला आमच्याजवळ तो पत्ता असता तर बरं झालं असतं असं वाटते. लहान मुलं खेळतात, पण ते खेळत असताना खेळ संपला की ते सगळे पत्ते पुन्हा एकाच ठिकाणी एकत्रित येतात आणि आपण ते ठेवून देतो. तसा संसार करावा. खेळताना खेळावं, आवडीने खेळावं, पण सर्व सोडता आलं पाहिजे. परी सर्व सोडून द्यावे, सर्व सोडता आलं पाहिजे. पैसा कमवू नये का? समर्थ म्हणतात हे द्रव्य लागते घराला, द्रव्य लागते वस्त्राला, द्रव्य लागते लग्नाला, कष्ट करून मिळवावे का जोगी होऊन जावे? बहुत लागते स्त्रीला, बहुत लागते प्रपंचाला, बहुत लागते घराला, मग कष्ट करून मिळवावे का जोगी होऊन जावे? याचा अर्थ तुम्हाला प्राप्त होत नाही, कष्ट होत नाही म्हणून तुम्ही संन्यास धारण करता, हे योग्य नाही. आणि तसं दान किंवा त्याग या दोन्ही गोष्टी आपल्याला प्राप्तीपूर्वी करता येत नसतात. मला गरिबांना मदत करायची असेल तर माझ्याकडे धन असलं पाहिजे, मला कोणाला ज्ञान द्यायचं असेल तर माझ्याकडे ज्ञान असलं पाहिजे, मला कोणाला वस्त्र द्यायचे असेल तर माझ्याकडे वस्त्र असलं पाहिजे, माझ्याकडे कोणाला भूमी द्यायची असेल तर माझ्याकडे भूमी असली पाहिजे, मला कोणाला गायदान करायचे असेल, गोदान करायचे असेल माझ्याकडे गाय असली पाहिजे. जे माझ्याकडे आहे तेच मी देऊ शकणार, जे नाहीच ते काय देऊ शकणार. म्हणून तशा प्रकारे आपल्याला जर दान करायचं आहे, त्याचा त्याग करायचा आहे, तर ते प्राप्त असलं पाहिजे. म्हणून समर्थांनी सुरुवातीला सद्गुण संपत्ती सांगितली आणि आता युगधर्मामध्ये ते प्राप्त करून सुद्धा सोडावं असं म्हणतात आहे. म्हणजे समर्थांच्या प्राप्तीबद्दल अजिबात त्यांचा म्हणजे निश्चंक आहे. समर्थ म्हणतात ते प्राप्त जरूर करावं. समर्थांनी प्राप्तीबद्दल आग्रहही धरलेला आहे, भरपूर असावं, काही कमी नसावं. पण ते कमी नसून सुद्धा ते आपल्याला कोणाला देता आलं पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, पण पुढची वेळ जी आहे ती त्यागाची आहे. उदास विचार आहे सगळे, उदास विचाराने वेच करता आलं पाहिजे. आरतीमध्ये आपल्याला जर पैसे टाकायचं काम पडलं तर आपल्याजवळ असलेल्या कमीत कमी नाणं आणि न चालणारं असं नाणं जे आहे ते त्या आरतीच्या ताटामध्ये टाकले जाते. नाणं काढल्यानंतर 5चं एक नाणं निघालाय, कधी 2चं निघालाय, कधी 1चं निघालाय, तर तिथे 5चं नाणं पडत नाही, तिथे 1चं नाणं पडते. एका ग्रस्तानं विचारलं का तुम्ही 1 रुपया काढा का? त्याचा मान असतो म्हणे. म्हटलं का 1 रुपयाचाच मान असतो का? 100 रुपयाचा मान नसतो का? नाही म्हणे, ते ताट वाजलं पाहिजे म्हणे. आता काय करावं आता तुम्हाला? दातृत्व हे प्राप्तीनंतर करता येत असते आणि ते जन्मावं लागते. म्हणून त्याग करता आला पाहिजे. तो त्याग नुसता धनाचा नाही, नुसता वेळेचा नाही,
तर आपल्या सर्वस्वाचा त्याग करता आला पाहिजे. इथे भक्ती जन्माला येते. तू नाही मी असं संसार म्हणतो आणि मी नाही तू असं भगवंत म्हणतोय. भगवंताचा भक्त मी नाहीच आहे, तू आहे. माझे सकल जावे तुझे सगळे असावे. भगवंताचं वैभव वाढलं पाहिजे. इथे समर्थ म्हणतात यासाठी तुम्ही काय करा, अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य आणि नाही श्रीराम. ज्या ज्या लोकांनी कीर्ती रूपाने ज्यांचे नाव शिल्लक आहे त्यांचा काल आपण विचार केला, उच्चार केला. समर्थ म्हणतात जो का कीर्तिरूपे उरला बुधो हो नरसमजा त्याला. कारणूला पण दासगुरू महाराजांचा अभंग आहे. हरी चरणाच्या प्राप्तीत ज्याने आयुष्याचा व्यय केला, आयुष्य त्यासाठी खर्च केला. एक भक्त असा आहे. दुसरा भक्त असा आहे नाना शास्त्रे रचुनी जो का नाना प्रकारचे शास्त्र त्यांनी शोधले. जसे सायंटिस्ट लोक आहेत, नाना शास्त्रे शोधून रचित जो अभिनव ग्रंथ आला. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी अभिनव ग्रंथ लिहिला तसे अनेक सायंटिस्ट लोकांनी सुद्धा अभिनव शोध लावले, ज्यांनी मानवजात सुखी आणि संपन्न झाली. किती रोग निर्माण झाले, त्याच्यावर औषधी किती निघाल्या. आत्ताच आपण पाहिलं कोरोना नावाचा जो अत्यंत जीवघेणा आजार निर्माण झाला, त्यावर सायंटिस्ट लोकांनी किती आपली प्रयत्नांची पराकाष्ठा केली, किती मेहनत घेतली असेल. सगळ्या देशांनी घेतली. ते देशपरत्वे सोडून द्या, प्रत्येक देशातील असलेला कोणीही सायंटिस्ट असेल तर तो धन्यच आहे. तो कीर्तिरूपाने अमर राहील. कारण त्याच्यामुळे अनेक जीव वाचले आहेत. ती सुद्धा एक देशभक्तीच आहे, ते एक देशकार्यच आहे. माळ घालणे, जप करणे, पूजा करणे एवढ्यापुरतं आपण मर्यादित राहता कामा नये, त्याही पुढे जाता आलं पाहिजे. सकल सुखी व्हावे ऐसी वासना, सगळे सुखी झाले पाहिजे अशी वासना ही सुद्धा भक्ती आहे. की भक्तीची सुरुवात आम्ही सगुणापासून करतो. चांगलं श्रवण करावं, कीर्तन करावं, नामस्मरण करावं, पादसेवन करावं, अर्चन करावं, वंदन करावं, हे सगळ्या भक्तीचे वेगवेगळे 9 प्रकार आम्ही जे म्हटलं. पण शेवटी त्याचं आत्मनिवेदन आहे. मग ती आत्मनिवेदन भक्ती म्हणजे तू आणि मी एक आहे हा भाव निर्माण झाला पाहिजे. आमची प्रार्थना काय आहे? आमची प्रार्थना आहे सर्वेत्र सुखिनः सन्तु. जगाच्या पाठीवर भारत देशाने जे मानसिक उंची दाखवली आहे ती कुठेच मिळणार नाही, न भूतो न भविष्यती. मी सुखी व्हावे असं म्हटलं नाहीये, सर्वेत्र सुखिनः सन्तु. आणि भारत देश कसा वागतो आपल्यापुरता विचार करणारा नाहीये. कारण आम्हाला आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आम्हाला आमच्या ऋषीमुनी आणि संतांनी दिलेला जो विचारांचा ठेवा आहे तो खरोखर अलौकिक आहे. म्हणून सर्वेत्र सुखिनः सन्तु. साधा आमच्या घरातला विचार केला तर घरामध्ये असताना आमचे 5 घरातील कुटुंबातील लोक सुखी राहावे एवढी वासना नसते आमची. तर आमच्या कुटुंबाच्या बाहेर ज्या भिंतीच्या बाहेर जे लोक आहेत त्यांचा विचार आम्ही करतो. आमच्याकडे एखादी मांजर असेल तर ती उपाशी राहू नये म्हणून तिला दूध ठेवतो. घरासमोर गाय येते तिला आपण गोग्रास देतो. एखादा भरून भुटकून जर एखादा कुत्रा आला असेल त्याला सुद्धा आपल्या घरचं काहीतरी देतो. कोणी जोगी आला असेल, कोणी संन्यासी आला असेल, कोणी भिक्षुक आला असेल तर त्याच्या झोळीमध्ये आपण काही घालतो. आमच्या घरी चांगली जर भाजी निर्माण केली असेल, काही एखादा पदार्थ केला असेल तर शेजारच्या घरी आपण ते नेऊन देतो. खूप आनंदाची गोष्ट असेल तर पूर्ण मोहल्ल्याला आपण आमंत्रण देतो. त्यांना काहीतरी आपण गोडधोड खाऊ घालतो. हे काय आहे हो? सर्वेत्र सुखिनः सन्तु हे त्याचं उत्तर आहे. सगळे सुखी व्हावे, मी व्हावे असं नाही. माझ्यानंतर जसा एसटीचा विचार केलाय तसा समष्टीचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. मी माझ्यापुरता न राहता आता मी लोकांसाठी आहे, ही सुद्धा भक्ती आहे. असे लोक जे आहेत ते सुद्धा कीर्तिरूपाने अमर झाले. आणि काही लोकांनी आता
15 ऑगस्ट झाला, भारतीय स्वातंत्र्याचा दिवस. 75 वर्ष होऊन गेले भारत देश स्वतंत्र होऊन, पण ते देश स्वतंत्र होत असताना तो सहजासहजी झाला नाही. इंग्रजांबरोबर किती संघर्ष करावा लागला. तन मन धन सगळं त्यासाठी गमवावं लागलं, त्यासाठी अर्पण करावं लागलं. राष्ट्रहिताच्यासाठी अनेक महापुरुषांनी आपलं समर्पण केलेलं आहे, सर्वस्वाचं. संसाराची होळी करून टाकली आहे, स्वतःचा प्राण हा पणाला लावलेला आहे. म्हणून राष्ट्रहिताची कळकळ वाहून नितकरी कार्याला बुधो हो नर समजा त्याला. तो नर आहे राष्ट्रासाठी. राष्ट्राय स्वहा इदम न मम. हे राष्ट्रासाठी आहे, माझ्यासाठी नाही. म्हणजे या जगामध्ये जगणारे सगळे लोक राष्ट्रासाठी जगतात, ते सुद्धा भक्त आहे. जसं शेतकरी असेल, शेतामध्ये पीक निर्माण करतोय आणि राष्ट्राला अन्नधान्य पुरवतोय, तो राष्ट्राय स्वहा आहे. फक्त कसं आहे, काम तेच आहे, भावना बदलली, त्याच्यातला भाव बदलला की ते भक्ती होते. कार्यामध्ये बदल नाही आहे, कार्यामागच्या कारणात बदल असला पाहिजे. कार्य तेच आहे, शेती पिकवण्याचेच काम आहे. अन्नधान्य निर्माण करून शेतातला माल बाजारात नेऊन विकणे आणि त्यापासून कुटुंब चालवणे, हे सामान्य माणसं करतात. पण मोठे माणसं जे आहे ते शेती करतात, बाजारामध्ये तो माल विकतात, देतात, त्याच्यापासून काहीतरी प्राप्त करतात. पण भावना काय असते की या निमित्ताने सगळ्या देशातील असलेल्या लोकांना अन्नधान्य मिळावं, सगळ्यांचं उदरभरण व्हावं, सर्व सुखी व्हावे. पुन्हा तोच मुद्दा आला, सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया. सगळे सुखी व्हावे. भाव बदलला की परिणाम बदलतो. म्हणून कारण बदललं तर कार्याची प्रत बदलते. एकच काम आहे, पण त्या कामाला किंमत येते. ज्ञान प्राप्त करून, वैद्यकीय ज्ञान प्राप्त करून समाजामध्ये असलेल्या रोगी लोकांना बरं करून त्याच्यातून पैसा कमवणे आणि आपला चरितार्थ चालवणे, हे अगदी सामान्य काम आहे, फार मोठं काम नाही आहे. पण याच कामाला जर मोठेपणा प्राप्त करून द्यायचा असेल, किंवा या कामाला जर खऱ्या सोन्याला सुगंध प्राप्त करून द्यायचा असेल, तर कुठलं काम आहे? ज्ञान प्राप्त करावं. भरपूर ज्ञान प्राप्तीनंतर वैद्यकीय ज्ञान आम्ही प्राप्त केलं, म्हणजे डॉक्टर्स झालो. आणि त्यानंतर ते ज्ञान समाजाभिमुख केलं. अनेक दुःखी लोक आहेत, कष्टी लोक आहेत, त्यांना आरोग्य प्राप्त करून दिलं, निरामय जीवन त्यांना मिळालं. आणि त्यामुळे मला आनंद झाला, कारण त्यांना आनंद मिळतोय म्हणून. आता त्या माध्यमातून व्यवहार म्हणून पैसा मिळतोय, म्हणून तो भगवंताचा प्रसाद म्हणून तो सेवन केला आणि त्यावर आपण चरितार्थ चालवला. कार्य तेच आहे, काम तेच आहे, भाव बदलला. प्रश्न आपला भावाशी आहे. भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा करे. मग भाव असेल तर ते प्राप्त होईल. म्हणून भावाला महत्व आहे. या जगातील असलेले कुठलेही काम पहा, देशाचे रक्षण करणे आणि त्यासाठी देहत्याग करणे साधी गोष्ट नाही. राष्ट्राय स्वा, निज स्वातंत्र्यासाठी जो का रणिकामा आला, निज स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी रणांगणामध्ये जाऊन युद्ध केलं. तळहाती शिर धरुणी शत्रुदलासी लढुनी मातृभूमी रक्षणार्थ. कार्य कोणतं होतं? मातृभूमीचं रक्षण. माझं सुख नाही, माझे सगळं जावं, पण राष्ट्र राहिलं पाहिजे. राष्ट्रापेक्षा मी मोठा नाहीये. आणि असे लोक अमर झाले. असे थोर पुरुष यांची कीर्ती अखंड राहिली. म्हणून समर्थ म्हणतात आहे, दासगुरु महाराज तेच म्हणतात आहे की जो का कीर्ती रूपे उरला बुधो हो नर, तो माणूस नर आहे. हो, बाकी जणांच्या नरांना काय किंमत आहे?
मी माझा संसार करतो, पैसे कमवतो आणि आनंदात राहतो, याला माणूस म्हणत नाही. मानवाचं पहिलं लक्षण आहे की त्याला समुदायाचा सुखाची अभिलाषा असते. जो समुदायाच्या सुखाचा विचार करतो तो माणूस आहे. मी माझ्या सुखाचा विचार करतो, इथे जनावरांचं आपली अवस्था आहे. मी आणि माझं फक्त पोट. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुम्ही त्यापुढे चला. अशा प्रकारे समर्थांनी इथे उल्लेख केलेला आहे. अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महत्भाग्य. हे सगळं प्राप्त करावं. सगळं प्राप्त करून शेवटी काय करावं? तेची जाणावे महत्भाग्य. लोलंगते एवढे अभाग्य अनेक नाही. काय मोह ठेवता, काय विषयामध्ये अडकता, विषय अवघासी त्यागावा. असं जर केलं तर तुमचं जीवन धन्य होईल आणि ती भगवंता, ती गोष्टी भगवंताला प्रिय होती. राजे राज्य सांडून गेले, भगवंता कारणे हिंदू लागले. कीर्ती रूपे पावन झाले, भूमंडळी श्रीराम. अनेक राजे आहेत ज्यांनी श्रीमंती प्राप्त केली, संपत्ती प्राप्त केली, पद प्राप्त केलं, प्रतिष्ठा प्राप्त केली आणि शेवटी काय केलं? शेवटी वनामध्ये निघून गेले. शेवटी त्यांनी वैराग्य निर्माण झालं. वैराग्य हे सगळ्या प्राप्तीचं सगळ्यात मुख्य उद्देश आहे. सगळ्या प्राप्तीचं कळस आहे. सगळ्या प्राप्तीचा तो मुकुटमणी आहे. वैराग्य नसेल आणि खालच्या सगळ्या गोष्टी असतील तर ते सगळं वाया जाते. म्हणून वैराग्य म्हणजे महत्भाग्य. आपण भगवान बुद्धांचा विचार करा. भगवान बुद्धांनी सगळं राज्य त्यांच्याकडे होतं, ते राजपुत्र होते, पण वैराग्य निर्माण झालं आणि त्यांनी ते राज्यपद सोडून वनामध्ये गेले. महावीर कोण होते? राजे होते. वनात निघून गेले, सगळं सोडून दिलं. पांडवांनी एवढं युद्ध केलं, एवढं पराक्रम केला, एवढं राज्य मिळवलं, शेवटी वनात निघून गेले. रामचंद्रांनी काय केलं? एवढं सगळं प्राप्त केलं, शेवटी निर्मोही प्राप्ती होऊन ते सामान्य जीवन जगू लागले. अयोध्येचे राजे होते पण जमिनीवर झोपत होते. वैराग्य होतं. आता वैराग्य म्हणजे घरातून बाहेर पळूनच जाणे असा अर्थ नाही आहे. घरात राहून सुद्धा वैराग्य असते. मी ज्यात राहतो ते माझं नाही, हा भाव सुद्धा वैराग्याचाच आहे. आणि ते अंतरापासून पाहिजे, मनापासून पाहिजे, वरवर नाही. काही काहीदा बोलताना बोलल्या जातो, प्रत्यक्ष तशी कृती घडत नाही. म्हणून त्या कृतीला महत्व आहे आणि कृती मागे त्या भावाला महत्व आहे. म्हणून अशा प्रकारचं वैराग्य ज्यांनी ज्यांनी निर्माण केलं ते कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी. असे लोक कीर्तिरूपाने पावन झाले. म्हणून सर्व प्राप्त करा, भगवंताची भक्ती करा आणि सर्व केल्यानंतर हे सगळं भगवंताचं आहे असं समजून तुम्ही ते सगळं सोडून द्या. त्याच्यामध्ये अडकू नका आणि भगवंताला प्राप्त करा. ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार, उकरू जाणे अंतर प्राणी मात्रांचे श्रीराम. ऐसी वृत्ती उदासीन त्याही वरी विशेष आत्मज्ञान, दर्शन मात्रे समाधान पावती लोक श्रीराम. बहुतांशी कार्य उपाय तो जनाच्या वाट्या नये, अखंड जयाचे हृदय भगवद्रूप श्रीराम. जयास दिसेना दुश्चित जनास दिसेना दुश्चित, परी तो आहे सावचित, अखंड जयाचे चित्त परमेश्वरी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी या 4-5 ओळीमध्ये काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्याच्यात मी ओघवते आणि तुम्हाला घाईमध्ये थोडं सांगतो. ऐसी वृत्ती उदासीन. उदासीन या शब्दाचा अर्थ ज्याच्यामध्ये ती प्राप्ती किंवा त्याच्या असल्याची काही अभिलाषा नाही, असो किंवा नसो, याला उदासीनता वृत्ती म्हणतात. आणि उदासीनता याचा अर्थ भगवंत प्राप्तीची इच्छा. उद म्हणजे वर आणि आसन म्हणजे स्थिती. उच्च प्रकारची आशा असली पाहिजे आणि ती आशा म्हणजे भगवत प्राप्तीची.
उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी. आदराने भगवंताची सेवा करा. मला काही नको, मला फक्त भगवंत हवा आहे. माझी चॉईस भगवंत असली पाहिजे. भगवत कृपा नुसती नसावी. अनेक लोक सांगतात की भगवंताची आमच्यावर कृपा झाली पाहिजे. खरी कृपा कोणती हो? भगवंताची खरी कृपा ती आहे की मला भगवत भक्ती करण्याची इच्छा होणे. लोकांना वाटते की भगवत कृपा होणे म्हणजे आमचा संसार सुखी होणे, मला आरोग्य प्राप्त होणे, माझ्याकडे धन संपत्ती येणे, मुलं बाळ चांगले राहणे, सगळं सुख दिसणे, ही भगवंताची कृपा. ही कृपा नाही आहे. हे संसार सुख आहे. भगवत भक्तीने संसार सुख मिळते. पण या पलीकडची खरी कृपा ती आहे की मला भगवत भक्ती करण्याची इच्छा होणे, ही खरी भगवंताची कृपा आहे. म्हणून म्हणतात समर्थ, त्याही वरे विशेष ब्रह्मज्ञान. उदासीनता आल्यानंतर काय आलं पाहिजे? ब्रह्मज्ञान आलं पाहिजे. मी ब्रह्म आहे याची अनुभूती आपल्याला आली पाहिजे. दर्शन मात्रे समाधान पावतील. नुसतं दर्शन जरी झालं तरी आपल्याला त्यांच्याबद्दल आम्ही धन्य होतो. म्हणून संतांचे दर्शन होणं, अशा सत्पुरुषांचे दर्शन होणं, हे आपल्याला पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय ते प्राप्त होऊ शकत नाही. चांगल्या लोकांचे शब्द कानावर पडणं, चांगले म्हणजे पूर्व पुण्य असल्याशिवाय जमू शकत नाही. बहुत सुकृताची जोडी तेव्हा विठ्ठले आवडे. जेव्हा आम्हाला परमेश्वराची भक्ती करण्याची इच्छा होते, चांगलं ऐकण्याची इच्छा होते, याचाच अर्थ असा आहे की आमचं गतजन्मीचं पुण्य असलं पाहिजे आणि म्हणून मला ते प्राप्त झालं. ही भगवंताची खरी कृपा आहे. अशा प्रकारे समर्थ म्हणतात, बहुतासी करी उपाय, तो जनाच्या वाट्यार जाय, अखंड जयाची हृदय भगवत रूप श्रीराम. तो सगळ्यांच्यासाठी कामी राहतो आणि काम झाल्यानंतर तो त्यामध्ये अडकत नाही, तिथून निघून जातो. समारंभ सुरू झाला की खरे कार्यकर्ते पडद्याच्या मागे असतात आणि समारंभ सुरू झाल्यानंतर पडद्यावर येतात ते कामापुरता आलेले लोक असतात. खरे कार्यकर्ते ते आहेत की जे सगळं काम उभं करतात. म्हणून चित्रपटामध्ये जे काम करणारे जे पडद्यावरचे कलाकार आहे त्याच्या लाखपट जास्त काम करणारे त्यांच्या पाठीमागे असतात. पण आम्हाला ते दिसत नाही. ते खरे कार्यकर्ते आहे. भगवंतासाठी कार्य करावं, कार्य सुरू झालं की त्याच्या मागे चाललं जावं, माझं नाही असं म्हणावं. याप्रमाणे जगात माणसाने जगावं. जनास दिसे तो दुश्चित, तो जनामध्ये दिसताना तो दुर्लक्षित करतोय बा, दुश्चित होतोय बा, त्याचं चित्त दुसरीकडे असं वाटते. परंतु परी तो आहे सावचित्त, परंतु तो अखंड सावधान आहे. अखंड जयाची चित्त परमेश्वरी. आपलं मन जर भगवंताजवळ असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने सावचित्त आहात, सावध आहात. आणि भगवंताजवळ आपलं मन नसेल तर आपण अखंड असावध आहात, आपण बेसावध आहात असं समर्थ म्हणतात. म्हणून सावधान राहा, भगवंताची भक्ती करा. राहिला भाग उद्याच्या निरूपणात. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.